वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी राष्ट्रभक्तीचे अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळाले. 2.5 किलोमीटर लांबीचा भव्य तिरंगा, हातात झेंडे आणि चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह घेऊन हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. तिरंगा एकता रॅलीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, एकतेचा संदेश देत उपस्थितांनी भारतीय लष्करास मनपूर्वक सलामी दिली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत तसेच ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तराचे समर्थन करत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने देशातील सुरक्षा दलांप्रती असलेल्या आदर भावनेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात पुरवठा कार्यालयाच्या परिसरातील स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताच्या स्वरात रॅलीने महात्मा गांधी पुतळा येथून मार्गक्रमण सुरू केले. संपूर्ण परिसर तिरंग्याच्या रंगांनी न्हाल्याचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते. रॅलीमध्ये आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरेगावे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमृत भोसले तसेच अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला, माजी सैनिक, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य मार्गाने शिवतीर्थ येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवान व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत 2 मिनिटांची मौनव्रती पाळण्यात आली. शेवटी वंदे मातरमच्या घोषात रॅलीची सांगता झाली. ही रॅली केवळ एक उत्सव नव्हती, तर देशाच्या एकतेचे व सैन्य दलाच्या शौर्याचे प्रतीक होते. MS-51 न्यूज करिता मुबारक शेख.